नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती दिली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे। मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। तेव्हाच विरोधकांनीही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता। काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रांसोबत हत्येचे काही भयानक व्हिडिओ आणि फोटो समोर आले। त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे। याआधी सुद्धा याच मुद्द्यांवरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती, पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही। पण काल हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला। काल रात्री देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला। त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांचा पीए हा त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचला। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारल्याचे माध्यमांसमोर सांगितले।